पण बुवा काय हसली मजाक करतो नाही काय, पण ज्या आईने आपल्याला जन्म दिला त्या आईचे सुद्धा उपकार काय, मी तिन्ही जगाचा आई विना भिकारी, ज्याच्या घरामध्ये आपले आई वडील आहेत तो सगळ्यात श्रेष्ठ नाही काय, ज्याच्या घरामध्ये आई वडील आहेत तो सगळ्यात श्रेष्ठ. त्या दिवशी 70 वर्षाची एक आजीबाई, 70 वर्षाची आजीबाई उंबऱ्यावर बसून रडा होती, धाय मोकळा रडा होती. तेव्हा तो 35 वर्ष तो झील घेऊन औषध सांगता, आहे तू रडतस कशात, आहे तू रडतस कशात म्हणून तो झील औषध विचारता. तेव्हा औष सांगता, बाबा माझ्या डोळ्याला आता दिसत नाही रे, काय करू, एवढा वय झाला माझ्या डोळ्यात दिसत नाही का. तेव्हा तो मुलगा सांगता, आहे मला तुझ्या डोळ्यात दिसत नाही ना, काय काळजी करू नको, ह्यो तुझं झील खंबीर आहे ना, काय काळजी करायची नाही. जर तुझ्या डोळ्यात दिसत नाही ना, मी तुला म्हणता कणकवले घेऊन जाय, पण तुझे डोळे चांगले करून घेऊन ये. आऊस म्हणता, बाबा कणकवले घेऊन तर माझे डोळे चांगले झाले नाही तर काय करशील, काय काम करून टेन्शन घेऊ नको, तुका सावंतवाडीक नेन पण तुझे डोळे चांगले करून घेऊन ये. आऊस म्हणता, अरे बाबा सावंतवाडीक घेऊन सुद्धा जर माझे डोळे जर चांगले झाले नाही तर तू काय करशील, काय टेन्शन घेऊ नको, वाटवडिलांची एवढी जमीन तुमला ना इकून टाकी, जसलोक हॉस्पिटलमध्ये नेन पण तुझ्या डोळ्यावरती उपचार करीन, तुझे डोळे चांगले करीन. पण न राहून तो मुलगा म्हणतो, आहे एवढा कशात सांगतोस तू, आजपर्यंत तू कधी मला असा विचारलंच नाही, पण आज तू असा का सांगतोस, आज असा कशात म्हणतोस, या झिलावर तुझा विश्वास नाही काय, तुझे डोळे चांगले करीत असं तुझा विश्वास नाही, पण आहे सांग आता सांग, या 35व्या वर्षात जर माझे डोळे खराब झाले तर आहे तू माझ्यासाठी काय करशील. तेव्हा त्या आईने सांगितले, बेटा ना मी तुला कणकवली नेणार, ना मी तुला सावंतवाडीत नेणार, ना तुला वाटवडिलांची जमीन नुसतं विकून तुला जसलोक हॉस्पिटलमध्ये मी नेणार नाही. जर तुझे ह्या वयामध्ये जर डोळे खराब झाले तर क्षणाचा सुद्धा विलंब लावणार नाही, पण माझे डोळे काढून तुझ्या हातावर ठेवून एवढे सांगणारी जन्मसाठी आईसाठी म्हणून त्या माय मातेने आपल्याला जन्म दिला, त्या मातेसाठी एक गाणं आहे का, आई माझी मायेचा सागर दिला तिने जीवनाकार, आई माझी मायेचा सागर दिला तिने
टाळ्या मारा. कारण त्या माय माऊलीने जन्म दिला. बुवानी मागाने सांगितलंय प्रत्येक घराघरामध्ये जर छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यायचे असेल तर त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अगोदर प्रत्येक घराघरामध्ये जर जिजाबाई जन्माला आली तर प्रत्येक घराघरामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जन्माला आल्याशिवाय राहणार. म्हणून त्या आईसाठी हे गाणं म्हटलेलं आहे. मगाशी बुवानी सांगितलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर जर या महाराष्ट्रामध्ये